श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 25 जुलै, वार आहे शनिवार आणि या दिवशी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर जी आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते, तर ती आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणून का ओळखली जाते, तर याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने शेषनागावरती क्षीरसागरामध्ये निद्रावस्थेत जातात, म्हणजे शयनी जातात, झोपी जातात, म्हणून ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर या एकादशीला धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाची एकादशी आहे, खूप पवित्र मानली गेली आहे. या दिवशी आपण व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात घेऊन या एका झाडाचं पान. यामुळे आपली सर्व इडापिडा नकारात्मकता नष्ट होईल, शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल, घराची, मुलांची, पतीची रातोरात प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणत्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे, याचीच संपूर्ण माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सकाळी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे. आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराचा उंबरठा, मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध, गंगाजल, त्यासोबतच खडं मीठ, तुळशीपत्र, या ज्या काही वस्तू आहेत, चिमूटभर हळद, तर त्या टाकूनच अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला नित्य देवपूजा करायला घ्यायची आहे. नित्य देवपूजा करताना बघा, तुमच्या देवघरामध्ये जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करा, आणि या दोन्ही मूर्ती नसतील तर अगदीच बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला बघा कच्च्या दुधानं किंवा पंचामृतानं, केशरयुक्त दुधानं अभिषेक करायचा आहे. यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या व्यवस्थित. मूर्तीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं, फळे, मिठाई, त्यासोबतच बघा एक तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे. वातावरण प्रसन्न करून नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक स्वच्छ तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. हळदी कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला बघा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तर बघा आपल्या धार्मिक दृष्टीनं काही जी झाडं आहेत वास्तुशास्त्रामध्ये, तर ती अतिशय शुभ आणि पवित्र मानली गेली आहेत. या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो किंवा दैवी शक्तीचा वास असतो असं मानलं गेलं आहे. आणि त्यामध्ये बरीच अशी झाडं आहेत, आणि त्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असलेलं झाड म्हणजे पिंपळाचं झाड. तर या पिंपळाच्या झाडाचं एक पान तुम्हाला उद्या आवर्जून सकाळी घरामध्ये घेऊन यायचं आहे. ज्यांना पिंपळाच्या झाडाचं पान घरी आणणं शक्य होणार नाही, त्यांनी पांढऱ्या रुईचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे. तर या दोन्हीपैकी एका झाडाचं पान आपल्याला उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी घरी आणायचं आहे. तर हे पाणी जे आहे एक तांब्याभर, तर ते त्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे. अर्पण करून झाल्यानंतरनं हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, पूजा करायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. एक तुपाचा दिवा छान असा तिथं आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. नंतरनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत या पिंपळाच्या झाडाला 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे. तुमची जी पण इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोमनी व्यक्त करायची आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. आणि या पिंपळ वृक्षाचं एक पान जे आहे तर ते तोडून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतरनं तुम्हाला त्या पानावरती बघा
जी हळद असते तर ती हळदीची पेस्ट तयार करायची आहे. आणि हळदीची पेस्ट जी आहे तर ती तयार करताना त्यामध्ये तुम्ही थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालून यानं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि त्या पानावरती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा छोटासा मंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे. त्याखाली अगदी 2 ते 3 शब्दामध्येच बारीक अक्षरामध्ये आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी असेल तर आर्थिक अडचणी, अशी अगदी 2 ते 3 शब्दामध्ये छोट्या अक्षरात आपल्याला इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. आणि हे पान भगवान श्री हरिविष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. विष्णू स्तोत्राचं पठण करू शकता. या ज्या काही सेवा आहेत तर त्या भगवान श्री हरिविष्णूंच्या सर्वात उच्च कोटीच्या सेवा मानल्या गेल्या आहेत. आणि यापैकी एक तरी याचं पठण किंवा श्रवण आपल्याला या दिवशी करायचं आहे. आता हे जे पान आहे तर ते दिवसभर आणि रात्रभर तिथेच आपल्याला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघा रविवार असणार आहे तर या रविवारच्या दिवशी आपल्याला हे जे पान आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा जो उपाय आहे तर तो उद्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.